दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अगदी एकदा काही क्षणामध्ये दादांचं आगमन होत आहे. मी समोर थांबलेल्या लोकांना विनंती करतो, कृपया सर्वांनी बसून घ्यायला खाली. सगळ्यांची वस्त्र आली पाहिजे. एक मराठा, एक मराठा. तुमचं आमचं नाटक आहे. अरे तुमचं आमचं नाटक आहे. ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं. ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं. जगातील ओबीसीचा सगळ्यात मोठा नेता माननीय जयंत पाटील, तू मागे बढो. ओबीसीचा जगातला सगळ्यात मोठा नेता जयंत पाटील, तू मागे बढो. ओबीसीचा मोठा नेता, ओबीसीचा मोठा नेता. एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ, जय जिजाऊ. तुमचं आमचं नाटक आहे. तुमचं आमचं नाटक आहे. एक मराठा. मराठाला तू मागे बढो. मराठाला जयंत पाटील, तू मागे बढो. बरं, मोठा 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 या परळीचा संग्रामाची पिढ्या होती पाहिजे. आणि हे मराठाचा उलाढाल आहे. एक मराठा, एक मराठा.
खाली बसून घ्या कोणी उभं राहू नका. कसं घेतलं पाटला नाही गेलं. परळी नगरीतील परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा विषय. तुम्हाला संवाद बैठक घ्यायची सांगितली. तुम्ही तर सगळ्या महाराष्ट्राचा व्यापार तोडून विराट सभा घेतली. परळीकरांचे मनापासून महाराष्ट्रातल्या बांधवांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो. मायबापा, आपली लढाई काही चुकीची नाही. कसं काय रे मोठ्यात काय आवाज बंद करा म्हणलेले नाही. हे घरी बसू वाजवून ती शिकली गोंधळ करू नका विनाकारण. समाजाचा कार्यक्रम आहे, समाजाच्या हिताचा. हा राजकीय कार्यक्रम पुढे यायचं सगळं. हा समाजाच्या लेकरांच्या न्यायाचा कार्यक्रम आहे. इथं का आरडाओरडा करा न्याय तुम्ही. इथं आपले लेकर आणि त्यांना कसा न्याय मिळाला आणि ते कसे मोठी होतील यासाठी हा संघर्ष सुरू आहे. आपली न्याय जिंकणारी लढाई आपण जिंकत आहे. या कोपऱ्यातल्या अन्न बंद करतो मी. दुसऱ्या वेळेस सांगणार नाही म्हणून निघून. मला 10च्या कार्यक्रम ओळखायचा, कारण मी कायद्याचा आणि आदर्श आचारसंहितेचा मान सन्मान सुद्धा करतो. 10चा कार्यक्रम ओळखायचा आणि माननीय न्यायालयाने आज जे काय नियम सांगितले त्याच्याही अधीन राहून मी काम करणार, पण सुट्टी नाही. वाटेल त्या संघर्षाला तोंड द्यायची माझी तयारी. माझ्या लेकरांना, माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा संघर्ष असेल. मी लवकर चालू असतो, पण मला कुंकुणाला मिळत नाही लागलं. इकडून म्हणलं रस्ता खरा घेऊन कुंकुणाला येडे. मी आता जाताना नको खरंच इकडून रस्ता नव्हता का मला मुद्दाम कोण आणलं. मला राजकारण करायचं तेव्हा जो कोणी विरोध करतो त्यालाच मी विरोध करतो, कोणाला नाही करत. मग तो कुणी असो या महाराष्ट्राला सोडित नाही म्हणजे नाही, कुणी बी असो. भीती काय असते आपल्याला माहितच नाही, पण कोणालाही बळच त्रास देत नाही, अंगावर बंद. माझी फक्त या परळी नगरीतून सरकार गृहमंत्र्यांना विनंती शब्द पहिल्यांदा वापरा. या 20 दिवसात कोणते गुन्हे करायचे थांबवा. सामाजिक गुन्हे लावण्याचा आम्हाला अधिकार आहे.
त्या बोर्डावरती काही नाही, त्याच्याबद्दल मान्य न्यायालयात काही जाणार आहे. मराठ्यांना आपल्याला कोणी न्याय नाही दिला, मान्य न्यायालय आपल्याला न्याय देईन, आपला न्यायालयावरती विश्वास आहे. आणि या राज्यात बैठका पण नाही घ्यायच्या का? मी काय चूक केली? मी अशी काय चूक केली? इमानदारीला माझ्या समाज बांधवांचा मी प्रश्न मांडतो, ही चूक केली का? मी निष्ठा, माझ्या समाज बांधवांवरती माझी निष्ठा आहे. मी समाजाला दैवत मानतो. मी कोणाला फुटतही नाही, मॅनेज होतो. कारण मला गोरगरिबांच्या लेकरांचा आक्रोश, माझ्या समाजाचा आक्रोश मला नाही सहन होत. मी काय कमावण्यासाठी नाही इथं आलो. माझे लेकर आक्रोश करतात, माझे गोरगरीब समाजाचे लेकर न्यायासाठी कावं बोलतात. मी सगळ्या नियमाच्या अधीन राहून आम्हाला उपोषण करतो. तरीही मंडप काढण्याची भाषा, आम्ही जी शिबी लावली त्यावरती गुन्हे दाखल करणे. 4 महिन्यापूर्वी एक वाजून कुठे बंद कर, बसल्या बसल्या तिथं काही कुठं नाही करत. घोडीचे पोटे मुंबईला असंच केले. पंजाबी 21-21 तारीख वेळेवरच कुंकून गेलं, कुंकून त्यांचे त्यांना जर म्हणलं ना तिकडे व्हीआयपी रस्ता आहे तिकडे जाऊ नको, मग तर डांबरच चांगलं करायला म्हणले. मंत्र्याचे बंगले तिथं काही करू ना, मग खिचडी शिजायची केली. मोहन कामच ते करते, जे पाहिजे ते द्यायचं आपल्याला. नको माय बापा शक्ती व्हायला व्हायच्या. आता त्यांना थोडं समाजाला मिळून द्यायचं, कसं मिळत नाही तेच बघायचं. वायफाय कामात नको, जिथं आपल्या बांधवांचा फायदा नाही ते काम नाही करायचं. जिथं आपला फायदा आहे तिथं आपली शक्ती एकजूट झाली, वायाला नाही जाऊ द्यायची. जे होईल ते होईल, परंतु नाही वायाला जाऊ द्यायचं. गृहमंत्र्यांनी आता तरी खोटे गुन्हे थांबवावे. तुम्ही जितकं कराल तितके समाजाचे लाट नाराजीचे तुमच्या अंगावर यायला लागले. ते करू नका. आता समाजाचे काही चूक नाही. तुमचं म्हणणं 10% घ्या, मराठ्यांचं म्हणणं ते टिकतच नाही. मग गुन्हावर आणायचा 2018 सारखा. यावेळेस समाजाने न्याय उतारला, कारण त्यांना माहित होतं या आरक्षण टिकणार नाही. आमचा नोकरीचा टक्का सुद्धा कमी झाला. एक उदाहरण सांगतो, आरक्षणाचा फायदा काय. मला काल माहीत झाला नव्हतं आरक्षणात किती ताकद आहे आणि करोडो मराठा समाज रस्त्यावर का उतरला. परवा एका 6 ते 7 दिवसापूर्वी एका मुलीची निवड नियुक्ती झाली होती. तिची रँक आली होती 21. तिचं नशीब इतकं चांगलं होतं, 2 दिवसानं तिला प्रमाणपत्र मिळालं. 21 रँकवरून ती डायरेक्ट 2 रँकवर आली. म्हणजे ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा 21व्या नंबरला होते त्यावेळेस मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार होते. ते लेकरू आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळाल्यामुळे IAS दर्जाचा अधिकारी बनले 2 दिवस. हा न्यायाचा आणि सामाजिक लढा आपल्याला करायचा. हा लढा जिंकायचा शब्द. तुम्ही काळजी नका करू.
पठ्ठ्या आहे ना फक्त कोणी एक दिवस फोटो देऊ नका. त्यांनी डाव साधलाय, त्यांनी डाव साधला. कॅबिनेट बैठकीत सगळ्या सोयीची अंमलबजावणी करू म्हणून सांगितलं. आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट घेतली. दोघंही माझ्याशी बोलले. वरळीतून जाहीर करतो मी ते. मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण नाही अंमलबजावणी केली. खोटं बोलून पुन्हा डाव साधला आणि आदर्श आचारसंहिता लागला. त्यांना माहीत होतं आचारसंहितेत काही करता येत नाही आणि माझ्या समाजालाही माहिती आचारसंहितेत आता काही करता येत नाही. पण ते विसरून गेले. आदर्श आचारसंहिता संपली की गाठ आपल्या बरोबरच येतो ना, सुट्टी नाही. काही झालं तरी नाही. मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत निघालं. आणि ज्या बांधवांची नोंद निघाली नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयींची अंमलबजावणी करू. गावात सांगा बरं का, मग आता सुरू झालं. मी बंद केली. 10च्या आधी 2-3 मिनिटं सांगा मी आठवत आपलं. मी पालन करतो म्हणून तर आंदोलन टिकलंय. टप्पर सुद्धा आपल्या विरोधात षडयंत्र यशस्वी करायची कोणाची त्यांची. जेवढे षडयंत्र होते सगळे मोडून काढले. मला एवढा त्रास दिला त्यांनी लांबून करता. जवळ यायचं काम नाही भाऊ. मी दिसायला बारीक दिसतो. आपला काम त्याला आवडेल. एकदा आपल्याकडे चर्चेला आलेला मंत्री डबल येतच नाही. आपण खरं बोलतो. समाजासाठी ते झिजावलाय. तळ हातावर मरण घेऊन चालतो दर दिवस. पण समाजाशी गद्दारी नाही करू शकत. सांगताना सांगितलं त्यांना नाही विकू शकत. मायबापा तुम्हालाही सांगतो, माझ्या स्वार्थासाठी मी माझ्या जातीला नाही विकू शकत. माझे लेकर सुखी होतील पण करोडो लेकरांचं वाटलं करून ते पाप डोक्यात घेऊन मी रस्त्याला नाही फिरू शकत. त्यापेक्षा मला जेलमध्ये बसून सडायची वेळ आली तरी सगळं, पण मराठ्यांची मरेपर्यंत गद्दारी नाही करणार हा शब्द आहे आपल्याबरोबर. काहीही झालं तरी मी हटत नाही. भयानक षडयंत्र रचले भयानक. जे नाही ते एकदा तर मला असं षडयंत्रच नव्हतं. तुम्हाला सांगतो मी होतो कुशाला आणि त्यांचं डॉक्टर आलं नाही. त्याने मला तपासलं आणि ते डॉक्टर म्हणतो याला किडनीच नाही मला. टेन्शन नाही झालं. मला माझ्या बापांना मला तपासलं नाही एखाद्या बाळ. पैसा सुटला डॉक्टरकडे गेलो. म्हणलं मग काही तपासू नको. पहिल्या किडनी आहे मला. डॉक्टरने तपासल्या दोन्ही निघाल्या ना. मग पहिलं काय जाणारच मला चांगलं होतं ना. इतके भयानक आवडत ते की काही पण. नंतर माझे 23 लोकच उचलून गेले रच्चीच. त्याला वाटलं जवळच नाही राहिलं बी. मी लगेच अंदाज घातला कोण कोण गेले. मला त्यातले सगळ्यांनी बरंच नाव दिसले. मला जाऊन त्या बसून 2 वर्ष राहत. मला माहित होते दुसऱ्या दिवशी घरी येणार ते निभार होते. त्यातला एक तर तिथंच राहिला. 22च माघारी आले. एक यायनाच. म्हणलं कसं काय ना संध्याकाळ झाली तरी. तेव्हा मला मग ते PSI साहेब मला हे सगळे लोक आणले ना मोठ्या गाड्यात. मला गाडीत नाही तो म्हणणं सोडा. मला हे म्हणजे त्यात जाईन कदरून हे झोपलेले बघा तिथंच वाटेवर. कारण ते म्हणले गेल्या बेकार दिसते. याला सोडा गावात. गाडी घेतली म्हणले बस गावात सोडा. त्याच्यात 50 रुपये मिळत होणार. त्यांचा ते गावाकडे यशस्वी होता. एकटा आमचा असा माणूस नेला. ते म्हणले जरांगे पाटील फक्त तुमचंच ऐकू शकतात. आपण काय करू DYSP साहेबांना तुम्ही दोघं मिळून समजून सांगा त्यांना.
ते होतं झोपलेलं पाठ 3 वाजता. त्याला वाटलं जरा पाठला समजून सांगायचं म्हणलं त्याची छाती फुगली. त्याला वाटलं बरं झालं मान मिळाला आपल्याला. जेव्हा गाडी शहागडकडून आंबळकडे पळायला लागली ते बी पाण्यावरच निघालं होतं तसंच. ते मला कोणाकडे पळायला लागलं ते म्हणजे SP साहेब बोललं अरे मला टाकलं तसं तुम्ही मला मध्ये म्हणजे काय काय लोक आशा सुद्धा नाही. मान्य गृहमंत्र्यांना नाही शोभत. गोरगरिबांचा लेकरांचा लढा आहे. साहेब नाराजी लाठी अंगावर नका घेऊ. यांनी जर एकदा डोक्यात घेतलं ना चांगल्या चांगल्या करून दिला नाही हा समाज खूप एकवटत नाही. एक जर एकवटला ना कार्यक्रमच नव्हतो झाला. तुम्ही सुद्धा लेकरं डोळ्यासमोर ठेवा जरा राजकारण सोडून द्या. कधीच काय देणार नाही. 75 वर्षात आपल्याला असलेलं आरक्षण नाही दिलं. हेच आरक्षण जर 75 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा समाज हा प्रगत जात म्हणून राहिला असतो. कोणाचं उदं करता तुम्ही पण नोकरीत टक्का वाढत नाही आहेत त्यांचं सुद्धा प्रमोशन होत नाही. बाणावर या नुसते मुलं शिकून त्यांचं वाटोळं झालंय. कोणत्या राजकारण्यांचं उदं करताय? कोणाच्या पुढं पुढं करणार? आपल्या बापजाद्याने आयुष्यभर कॉम्बिनेट केले त्यांचे आयुष्यभर. आज एकही त्यातला आपल्या लेकराच्या मदतीला येत नाही. एक सुद्धा उलट विरोधात गेली. उलट मला अटक करा म्हणून मराठ्यांचेच काही आमदारांमध्ये बोलायला लागले. मी काय अशी चूक केली होती? तुझी जात मोठी होणार तुझ्या जातीतले लेकर मोठे होणार ती मागणी केली आणि तुम्ही अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं. झालं लाईट यायचा टाइम झाला का 9 वाजले. मला तर 9 वाजता भरच वाटतं हातात हातायचं. 9च्या पुढं माय बाप्पा मी हातात हात द्यायचाच बंद केला. हातात हात घेतं मला म्हणतो मोबाईल कडे बघा. मग कुकड बघतो मी. त्यांनी काय टाकलेले असते कारण मला भेट नाही ते. हातात हात घेतं 7-8 फोटो मयच काढतात मलाच घडवलं होतं. आपल्या बांधवांना फक्त एकच काम करा. आपल्या लेकरांना पिढ्याना पारचा भविष्याचं आरक्षण मिळवून द्या आणि व्यसनापासून लांब जा. आपली जात प्रगत झाल्याशिवाय राहणार. आपल्याला काही बदल करावे लागणार आहे. बाकीचं मी बघतो कोणी येऊ द्या. सगळ्याला नीट करतो मी त्याची काळजी नका. तुमचा फक्त पाठबळ आणि आशीर्वाद कायम ठेवा. यांच्या पुढे पुढे करायचं बंद करा. काय गरज नाही कोणाची. कोणी काय 100 रुपये 3 मिनिट घेऊन आपल्याला देत नाही. आपला संसार आपल्याला चालावा लागतो आणि आपले लेकर आपल्यालाच मोठे करावे लागतात. काय गरज नाही कोणाच्या मदतीची. आपल्या जीवावरती त्याची दादागिरी. आपल्या जीवावरती ते मोठे झाले. आता आपले लेकर मोठे करायचं बघा. कोणाला पाय लावायचा नाही कोणाचा पाय लावू नाही घ्यायचा नाही. राज्यातला सगळा समाज सध्या एक मोठला. 3 वर्षाच्या लेकरापासून 90 वर्षाच्या बाबापर्यंत सगळ्यांच्या तोंडात एकजुटीची भाषा आहे. ही लहान क्रांती नाहीये. तुम्हाला आनंदगावचं उदाहरण सांगतो. तुमच्या तालुक्यात येते वडवणी किती भयंकर सेवा. मी तिथं तारीख दिली होती मला माहितच नाही तिथं काय घडलं. त्यांनी सांगितलं तिथल्या एका मुलाचा ऍक्सिडेंट 2 दिवसापूर्वी झाला होता. अगोदरच्या दिवशी उद्या कार्यक्रम होता. तो मुलगा त्या गावकऱ्यांना तसाच ठेवला. बापांनी पण सांगितलं राहू द्या गेलाय माझा आता काय तो वापस येईल का. पण समाजाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे थांबू नका. काय त्या बापानं आणि गावानं काळजावर दगड ठेवला असं. एवढं मोठं दुःख झालेलं असताना पचवायचं कसं. समाजाची एकजूट काय असते ते सांगतो तुम्हाला. ही साधी सोपी गोष्ट नाही. बोलणं भाषण करणं खूप सोपं आहे. आणि त्या व्यासपीठाच्या पायरी चढताना मला माहीत झालं त्या मुलाचा अंत्यसंस्कार केलेले नाहीत. कार्यक्रम संपल्यावर अंत्यसंस्कार करायचे. 1 मिनिटात व्यासपीठाच्या खाली उतरलं. कारण गावावर एवढं मोठं दुःख कोसळलंय.
आणि आपण आनंदात तिथं भाषण करत बसायचं. ते लेकरू त्यांचं नाही, आपलं सुद्धा आहे. त्या आईबापाचं काळीदास काय म्हणत असत, आणि आईबापाने परवानगी दिलीच कशी हे करायला. साहेब, ही साधी सोपी गोष्ट नाही. एवढी मोठी एकजूट आणि समाज काही त्याग करायला तयार झाला. त्या पिंपळवंडीत सुद्धा बीड तालुक्यात कार्यक्रम होता सप्ताहाचा. आणि सध्या परिस्थिती अशी, लग्न जर असलं, लग्न जर झालं तर लोक ताबडतोब पण ते जेवायला बसतात, नसता गावाकडे निघून जातात. किंवा सप्त्यात जरी काल्याचं कीर्तन झालं की एक पंगत सुरू होती. मला जायला 1.5 घंटा लेट झालं. काल्याचं कीर्तन संपून एकही माणूस जेवायला बसला नव्हता. ते म्हणजे आधी कार्यक्रम करून मग जेवण करू. ही साधी सोपी क्रांती नाहीये. ही जर सरकारला कळत नसल, ही जर आक्रोशक भावना कळणार नसल, त्यांना सुद्धा समाजाचा नाविलाज आहे. समाजाला सुद्धा काही मर्यादा आहे. स्वतःचे लेकरं त्यासाठी आता डोळ्यासमोर ठेवा. जो आपल्यासाठी, त्याच्यासाठीच इथून पुढं आपण सुद्धा नसताना. मला आचारसंहितेत बंधन घातलं तू, नाही तर मला दंगा बेकार असतो. काय असतंय, मनाला लागतं, पळायला लागतं. या तारीख संपणारच आहे. मग नाही असतंच गाठी. आरक्षण घ्यायला सोडत नाही मी, किती पण येऊ द्या, त्याची काही अडचण. पण इथून या बीड पासून महाराष्ट्रात विनाकारण कुठे गुन्हे दाखल करण्याच्या वेळेस पुन्हा एकदा सांगतो, पालकमंत्र्या सुद्धा लक्ष पाहिजे व्हायच्या. कसं काय होतं हे गुन्हे, कोणते गुन्हे दाखल होते, कसं काय. दोघांचं एक मत नाही ना, गृहमंत्र्याचं त्यांचं. आपण बळच कोणाच्या विरोधात बोलत नाही. त्यांनी एकदाच चुकले होते, ते एकदाच बोललो होतो. त्यांनी हातभर पोस्टर लिहून टाकले आणि बोलायचं बंद केलं. त्यांनी हातभर पोस्टर लिहून टाकले, मी समाजासाठी काय केलं. मला जाऊ द्या, चांगला मला दिसतं. आता एवढे मोठे गुन्हे व्हायला लागले, पालक होतो तुमच्याकडे, आम्हाला तुम्हाला आज भांडावं लागणार आहे. ज्याच्याकडे पालक होतो त्याच्याशीच भांडावं लागतं, त्याच्याकडे नाराज व्यक्त करावं लागतं. तुमचं काम आहे. जाणून बुजून असं का होतं, या विषयावर गृहमंत्र्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्याशी बोललो. गृहमंत्री मोठे का एसपी मोठे, ते म्हणले मी नाही सांगितलं. एसपी साहेबाला का स्वप्न पडलं का बळच गुन्हे दाखल करायला. तुम्ही सांगायच्या अगोदरच नांदेडची एसपी माझ्या घराला जाऊन नोटीस चिठ्ठी दे. बळच आमदार घ्यायची त्यांना काही गरज आहे का. गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी काढायला लावले मुख्यमंत्र्यांनी. ते म्हणजे त्याच्या दाराची काढा. मला राम त्या चिटक्यात गरबी मग चांगला दिसायला. कारण चौकून चिटकेल्यामुळे फारशा बसलेल्यात का कागद चिटकेलेत मिळाला. मग घराला डेंजर आहे. मला यासाठीच लावली त्यांनी, मग झाली तुम्हाला. मला यासाठीच लावली त्यांनी. यासाठी कुणाला असतील ज्याने 1000-1500 पूर्ण केले त्याच्यासाठी. ज्याने हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार केला, त्याला एखादा मोठं हत्याकांड आहे, त्याला एखाद्या मोठ्या गोष्टीचा उलगडा होत नाही, त्यासाठी माझ्याजवळ आहे का. महाजर पॅकेट चोराने आणलं ते 2 दिवस भाकर खातो. माझ्याजवळ आहे काय. सगळ्यात बेकार गिऱ्हाईक लागला म्हणतो आज ते चोर सुद्धा. माझ्या घरावर 1300 रुपयाचे पत्रे काढून टाकतो तुझ्या गावानं. ते भंगारा सुद्धा ऐकत नाही. तुम्ही मला नका घाबरू, तुम्ही उगाच माझ्या नदी लागले. चुकीच्या माणसाला घेतलात तुम्ही. मी इमानदारी ऐकू शकत नाही. माझ्या समाजाला मी दैवत म्हणतोय, मायबाप मानतोय, मी नाही हटू शकत. सगळे खिलाफ झालेत माझ्या, सगळे विरोधी पक्षासहित सत्ताधारी सुद्धा पुरेचे पुरे एकूण झाले, तरी मी हटत नाही. मायबाप होतो, मला फक्त हात जोडून माझी एकच विनंती, तुम्ही फक्त एकजूट होतो देऊ नका. आणि तुमची तर पुरळेकरांची खरंच कमाल करायला लागला. महाराष्ट्रात चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघतोय, एवढ्या विराट रूपात तुम्ही जमलात म्हणजे बाकीच्या सुद्धा आता ताकद होत नाही.
फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. बाकीचं मी सगळं बघणार. त्याच्यासाठी 24 तारखेला बैठक करू. आंतरवालीला आपण सगळ्यांना आंतरवालीला या. त्या दिवशी सण आहे होळीचा. असू द्या, आपण तिकडे यायचं कवर कोड्यान भजे खाता. लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं आपल्या. सगळ्यांनी एक जीवाने यायचंय. अंतिम निर्णय समाजानं बाहेर काढायचा ठरवला त्या दिवशी. काय भूमिका घ्यायची ही सगळे समक्ष समोर घेणार आहेत काय. आणि आपले 900 करोड ते सुद्धा 6 करोड मराठ्यांची सभा होणार आहे आत्ताच लवकर. आपल्याला फक्त 2000 एकर कमी पडले पार्किंगसाठी. बाकी सगळं गोळा झालं. आणि तुम्हाला ते दुसऱ्याला पुढे कोणी सांगितलं रे फॉर्म भरायचं म्हणते का? काय डोक्यात काम करून भेटत माय तो निर्णय नाही बरं का नाही देता माय दगडू. ते समाजाचा निर्णय. आता एका जिल्ह्यातून तुम्ही 10,000-20,000 फॉर्म भरायचं म्हणता. तुम्हाला चिन्ह काय द्यायचे रे? कांदा बटाटे टमाटो गोटे गाठे आणि त्यांचं साबण का तुमच्यामध्ये. आणि एखाद्याला जर नातू उभा राहिला आणि सकाळीच बाबा म्हणले मा नातू आता खासदारच होईल आणि बाबा जर सकाळीच नंबर लागला बाबाला दिसतच नाही आणि बाबांचा 3 वर्षावर चिन्हच नाही सापडत बाकीच्या का मतदान करायचं. या परळी शहरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांना जाहीरपणाने आवाहन करून सांगतो यावेळेस 100% मतदान करा. 100%. कारण ही निवडणूक आयोगच म्हणते 100% करा. मी म्हणतो 100% करा. मी काय वेगळं सांगायला काही मी तेच सांगायचं. पण यावेळेस समाजाने 100% करायचं नाही करायचं. आपल्याला धोका करणाराच राहत नाही बोलत आम्ही 24 ला. आपल्या लेकराच्या अंगात विष घालायला निघाले ना मग 24 ला बघू. आता 24 तारखेला भेट तिथंच दिसे. आता यांना काय झालंय यांना आपल्या समाजाची भीतीच वाटत ना. बाकीच्यांची भीती वाटते शिक्का मारते ना. मराठ्यांचा शिक्का काय असतो ना 24 तारखेला बैठक गेल्या होऊनच जाऊ द्या. आपल्या लेकराचं कसं कल्याण होत नाही तेच बघू. मी बळच सांगतो तुम्हाला. बळच कोणाला बोलत नाही. गृहमंत्री साहेबाला बळच बोललो का मी 2-6 महिन्यात. खरं सांगा. मग आता कोणी अंगावर बळच येत नाही तुम्ही बळच बोला म्हणून काय उपयोग का? अंगावर येऊन द्या. पठ्ठ्या आहे ना काय झाडाची गरज नाही. पण बळच नाही त्याला माणुसकी नाही म्हणून. आपल्याला माणुसकीचा धर्म पण निभवायचा आहे आणि कायद्याच्या चौकटीत पण राहायचं. ते बोलले म्हणून मी बोललो. मी काय चूक बोललो. ते म्हणले काय कोण म्हणला मग तुम्ही म्हणले होते म्हणून आम्ही म्हणलो. पालक होतं जनतेनं तुमच्याकडे दिले राज्याचं. राजगादीवर त्यांनी तुम्हाला बसवलंय. तुमची जबाबदारी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना राजपत्रित तुम्ही काढली. राजपत्रित अधिसूचना जर तुम्ही काढली तर राज्यपाल पद अस्तित्वात आहे. विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात आहे. जिल्ह्यात पालकमंत्री पद अस्तित्वात आहे. मग का सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही केली? अधिसूचना तुम्ही काढली. अंमलबजावणी करणं जबाबदारी तुमची आमची नाही. जी व्याख्या दिली अधिसूचनेची सगळ्या सोयऱ्याची ती सुद्धा आमच्या व्याख्याप्रमाणेच व्हायला पाहिजे. ती टिकवण्याची जबाबदारी स्वतः सरकारची. विशेष अधिवेशन 20 तारखेला 15 तारखेच्या ऐवजी 20 तारखेला बोलावलं आणि तिथे हे डाव साधला.
महाराष्ट्र सगळा डोळे लावून बसला होता की आता सगळ्या स्वारींची अंमलबजावणी होणार आहे. पण तिथं सुद्धा गणित काळा केला गेला, तिथंही डाव टाकला. न टिकणारं 10% आरक्षण दिलं आणि सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाठीमागे ठेवली. हिंदू कोड बिल मध्ये सगळ्या स्वारी शब्द बसतोय, ते आरक्षण टिकतंय, तरीही नाही दिलं. त्यांनी 10% दिलं ते टिकतच नाही. या परिणामी मी जाहीरपणानं सांगतोय, तुमच्या शिक्षणाचा लॉस करून घेऊ नका विद्यार्थ्यांना. तुम्हाला जर वाटत असेल ते घ्यावं तर तुम्ही घ्या, पण ते आम्ही स्वीकारलेलं नाही. फक्त तुमचं भरतीमध्ये त्याच्यात वाटलं होऊ नये एवढी आमची भावना आहे. कारण त्या 10% आरक्षण दिलं त्या दिवशी ईडब्ल्यूएस सुद्धा रद्द केलं गेलं आणि हे 10% आता वापरता येत नाही. काही पोरांचं म्हणणं नाही या 10%चा सुद्धा उपयोग आम्हाला नोकरी भरतीत होत नाही. मग दोनही बाजूने आम्हालाच काय घेणं. त्यांचं म्हणणं होतं हे 10% घ्या, पण गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज खुशी. 10% आरक्षण ते टिकणारच नाही, ती मागणी आमची नाहीच आहे. मी या पुरळे नगरीतल्या सगळ्या बांधवांना प्रामाणिकपणे विचारतो, 10% दिल्याला आरक्षण टिकणार नाहीये, ते दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत का? मग गृहमंत्री कसं काय म्हणतात मराठा समाज खुशी आहे? ते माहिती तुमच्या भोवती ते 4-5 जण हिंदीत त्यांच्यामुळे म्हणतात काय समाज आहे? ते म्हणजे समाज नाही. तुमच्या भावते हिंदून आमच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याचे यावेळेस बघा तशा कशी होती. आता समाजाला आमच्या मोठं करायचं आणि आमच्या लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात तुम्ही आवाज उठवायचा. तेही तुम्ही आमच्या समाजाचा असताना या समाजाने तुम्हाला मोठं केलं, त्या समाजाच्या पाठीत लाट घालण्याचं काम तुम्ही करायला लागले. आमच्या लेकराच्या अंगात विष घालायचं काम तुम्ही करायला लागले. तुमचेही लेकराचे आरक्षण घेणारे, गोरगरिबांचेही घेणारे. मी बोललो पक्षाला राग आला आपल्या समाजाच्या नेत्याला आणि मंत्र्यांना, वा जातीला बाप मानायचं तर तुम्ही पक्षाला बाप मानायला लागेल आणि मोठ्या मात्र आम्ही करायचं आणि आवाजावर बोललं पाहिजे. तसं वागावं लागतं, मग सन्मान समोरून मिळत असतो. फुकट सन्मान द्यायला आम्ही मोकळे नाही. कुठली भाषा कुणाला शिकवायची? छत्रपतींचे विचार आम्हाला शिकवायचे आणि तुम्ही मात्र गोरगरिबांच्या लेकराच्या अंगात माती घालायची. ही कोणती भावना आहे तुमची? 10% मान्य नसूनही ते दिलं, सगळ्या स्वारींच्या अंमलबजावणी मागे ठेवली. हैदराबादचं गॅजेट मागे घेतला म्हणून सांगितलं. परवा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं राज्यातले सगळे गुन्हे मागे घेतले आणि मग धडाधडी कोण झाली. काल पण मला कळालं बीडमध्ये कुठेतरी गेले होते. जालन्याच्या लोकांचा 1.5 लाख असं तिकडच्याला नोटीसा पाठवली, इकडे या. इकडं काय आली तो आमचा काय सांगा. कुणी सांगितलं? ते म्हणतात वरून कुठून वरचा मला रोज संध्याकाळी फोन करतो 3 वाजता. त्यांनी आता अशोक चव्हाण साहेबच पाठवले होते. बघितलं टिकले गेले. मला आता काय आले तुम्ही आचारसंहिता लागल्यावर गाडी लावायला आमची. आता काय होते पण त्यांना लय बोललो नाही, कारण खरं सांगतो म्हणून बोललो. ते म्हणले मी समाज म्हणून आलो. मला मग तुम्हाला बोलून काय होते ते सरकार म्हणून नाही, ते नीट बोललात हाई. आता आचारसंहिता त्याच्यामुळे नाही बोलत. तुम्ही काळजीच करू नका. तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा माणूस जरा हटतच नाही. याने माझ्या व्हिडिओ यासाठी नेमली. माझा शब्द आज तुम्हाला जेलमध्ये जरी सोडलो तरी तुमच्या लेकराशी मरेपर्यंत मी गद्दारी करणार नाही. मरेपर्यंत यांना काय नेमायचं तर नेमू द्या. हे मला अटक करायचं नाही. मला अटक करायला सोपं आहे. या आग्यामुळं हे नुसते गाडीला आडे जरी झोपले तरी 1.5 वर्ष लागेल तुम्हाला यांना उठलायला. मला पाहून येतो कधी
कसले स्वप्न बघता मी आहे किती वाजले 10:30 बाबा बाबा कशामुळे पाहतो ते बी सांगतो. आपलं राज्य कायद्याचं आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे. राज्य आपले गाव आपले तालुके आपले यांची फडफड थोडी दिवस राहिली आता. यांची फडफड आत्ता बंद होणार. यांच्यावर कोणता समाज असा नाही की ते नाराज नाही. पुरेचे पुरे तरायला लागलेले सध्या सगळे. पण त्यांना ते कळणार ते त्यांच्यात नसते ते पदाच्या आणि त्याच्या लक्षातच नाही. इकडं लाट प्रचंड मोठी उसळली. हे समाज काय आहे नजर पडत नाही. ही सोपी गोष्ट नाही. विराट मोठी संवाद बैठक आहे सभा नाही तरी सभेपेक्षा प्रचंड मोठी झाली. आणि तुम्हाला जर सभा सांगितली असेल तर तुम्हाला काय 150 एकर आणला तर होतो का पण हे तरी सरकारनं आता तरी समजून घेतलं पाहिजे काय होऊ शकतं. तुम्ही काळजी करू नका. मी आजारी जरी असलो तरी हटत नाही. आजारीपणा माझ्या लक्षात आलं. मी माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप आणलेले 7 महिने झाला आणखी घरात शिवलं आणि तुम्हाला न्यायाधीश तर शिवणार म्हणजे त्याची काळजी करू नका. मला परवा माहीत झालं माझी मुलगी ऍडमिट आहे संभाजीनगरला. म्हणजे माझे पाठ ठोकून नाही घेत तुम्हाला सांगू. मला दुसऱ्याला सांगितलं की तुमची मुलगी 3 दिवसापासून ऍडमिट असते आणि मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर होतो. त्याच हॉस्पिटलच्या जवळून आम्ही गेलो. समाजाला डावलून मी नाही गेलो तिकडे कारण माझा समाज रस्त्यावर उभा होता वाट बघत होता. मी अगोदर समाजाला भेटलो. नंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्याला जाऊन भेटलो. ती झोपल्यावर पोरगी झोपल्यावर उठवला कारण मला भेटून मला परळीचे उद्या दौऱ्यावर जायचे. मला अंतरवाली जाणं गरजेचं आहे. एवढं म्हणलं त्याला डरायला लागलं. म्हणून मी तिला झोपू दिलं निघून आलो. आज परत दुपारी कळालं वीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला होता बीडचा. तुमची आई सुद्धा 2-4 दिवसापासून झाली. आजही माझं जाणं होत नाही. उद्या जाईल असं वाटतंय बघा. मला तुम्हाला एवढंच त्याच्यातून सांगायचं तुम्ही सुद्धा हटू नका. आपल्याला आपले करोडो लेकरं मोठी करायचं. जीव गेला तर मी नाही मागा. तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. आपल्या लेकरांचं कल्याण होईल. एकदा जर पिढ्यांना पार तर त्यांना आरक्षण मिळालं ना आपल्याला कोणापुढेच हात पसरायची गरज नाही लागणार. आपलेच लेकर अधिकारी बनतील. कोणत्या नेत्यापुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही लागणार. लढू लागा. संघर्ष करू लागा. त्रास होईल होऊ द्या. आपण काय पूर्ण नाही केले. जाणून बघून गृहमंत्री खोटे गुन्हे दाखल करायला लावतात. इथल्या पोलिसांचा काय दोष नाही महाराष्ट्रभराचा. जाहीरपणाने बोलतो ह्या गोष्टी. इथला दोष असतो तर डायरेक्ट म्हणतो यांचा दोषी. हे सगळे कारण आम्ही गृहमंत्र्यांचे. आपण गुन्हे केलेले नाही काळजी करू नका. काय घ्यायची गरज नाही. गेले खोटे गुन्हे दाखल सहन करू. आपल्या लेकरं मोठी होते. आपण बघू पण पुढची पिढी आपली शांती साथ सावलीत राहील. आपल्याला हे सहन करावंच लागणार. तुमच्या शहरातले बोर्डच पडले होते मग कळत नाही काय बोर्डर गेलं होतं काय दगड हाणाहाणी करा म्हणून काय करायचं गरज होती. त्या बोर्डात काय केलं तुमचं त्याच्यावर काय पक्षाचं चिन्ह आहे का त्याच्यावर काय. आता माझ्या फोटोचं जर तुम्हाला एवढं फिरवे तर फोटोमुळे जर तुम्ही फोटो करत असले तर मी बी हातात नाही. माझा समाज बी हातात नाही. बघ आपण पुढे काय होतं केलंय का तुम्ही. विनाकारण वातावरण नाराजीत रूपांतर करायला लागला विनाकारण. आज मान्य न्यायालयाने काय सांगितलं ते तरी सरकारनं समजून घ्या. मी उपोषणला बसलो त्यावेळेस उपोषण मोडायची तयारी. मान्य न्यायालय सांगितलं तुम्ही हात फिरवू शकत नाही. मिळते त्या मंडपाला पण आणि उपोषणाला. आता फक्त तुम्ही म्हणतात तसं मी म्हणतो बोलू का ताई तुम्ही ऐकताय. बोला ना कार्यक्रम
अरे मला माझी दशा काय ना मला माहिती, मला चालता सुद्धा येत नाही खुशाला, माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही माझ्या बापाला, तरी माझं सरकत माझे काय हाल होत नाही, फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती. पण मी माझ्या समाजासाठी नाही आठवत. मला माहिती एक जीव गेला तरी चालेल, पण करोडो लेकरांचे जीव सुखी झाले पाहिजे यासाठी संघर्ष करायचा. ज्याला अंगावर द्यायचं त्याला एवढं. त्यांनी खूप षडयंत्र रचलीत माझ्यावर, आता नवीन षडयंत्र आणले. मला पाठीमागे एक महिन्यापूर्वी प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं, हे जर ऐकत नाही ना म्हणजे मी, तर सरकार सलांच्या माध्यमातून सलांमधून मला विषबाधा करणार. त्यांना ते डावमय झालं, ते जो बंद केलं. त्याच्या अगोदर मुंबईला जाताना त्यांनी ट्रॅप रचला होता माझ्यावरती 16-17 जणांचे नाटक. मला मंत्री आणि आमदार सहित माहीत झाल्याचं मला कोण ते निवड केली, याला माहीत झालं. मला माहीत कोण होतं नाही ते तुम्हाला. आणि मग त्यांना कोण माहीत होतं ते बी सांगतो. मग बहुतेक 2-4 जण त्यांनी फोडले, अंदाज दिसतो. कारण मी काही इकडे केलं की त्यांना कसं समजलं, याचा अर्थ फोडले. साहेब तुम्ही पैसे देऊन किंवा आम्हीच दाखवून फोडले असतील, पण तुमच्या आसपासचे मी फक्त इमानदारीवर फोडून ठेवले. तुम्ही तिथं काय गाव रस्ता आहे तो लगेच मला माहिती. तो सांगताना सांगतो मला, पाटील मी त्यांना दैवत म्हणतो, त्यांच्यापेक्षा मला मोठं कोणी नाही. पण मग जागजागी झाली, इतके वाईट शब्द बोलले 2-3, असा त्याने डाव राखलाय, तुम्ही बघा त्याच्यावर काय करायचं. मग दुसऱ्या दिवशी सगळ्यात वाजवतो लगेच. त्याला एकच टेन्शन आहे का आपल्यात कोणी, सगळ्याला बेजार आपण केलंय आणि याला आपलं माहीत नसतं. होतं इमानदारीत निष्ठेत एवढी ताकद आहे, तिला कोणीच रोखू शकत नाही, कोणीच. आता नवीन डाव आणला प्रकाश आंबेडकर साहेबांनी 5-6 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, काहीतरी नाही होणार होती आणि रेकॉर्डिंग व्हायरल करणार होती. ते नाही का याचा मुलगा त्याचे त्याचं मुलगी यायचं, ते काय म्हणते काय इंग्लिशचं मध्ये जमत नाही, इंग्लिशचं मध्ये ते करून टाकणार आणि मला बदनाम करणार. का मी त्यांचं ऐकत नाही, मी त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही म्हणून याला संपवता बदनामी करू. साहेब पुन्हा एकदा सांगतो, मी व्हिडिओचं नाही रेकॉर्डिंग नाही, तुम्हाला काय टाका मराठ्यांपासून मी लांब जात बी नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सोडी सुद्धा. कारण तुम्ही कसले प्रयोग केले तरी हे शिवसेना होऊ द्या नाही, होऊ देणार म्हणजे नाही. त्यांचं म्हणणं आहे माझ्या भाऊ सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला मी काटा. जोपर्यंत समाजाकडे इमानदारी निष्ठेनं काम करीन तोपर्यंत एक आरक्षण द्यावं लागत नसतं, आपलं उलट पालट झाल्याशिवाय राहणार. मी काय शिकतो, इमानदारी माझी काय चुकी, समाजासाठी जीवाची बाजी लावून लढतो, सगळं कुटुंब बाजूला सारलं आणि तुम्हाला मायबाप आणि दैवत म्हणलं, ही चूक आहे माझी. माझ्या समाजाने मला काही कमी नाही पडून दिलं. माझ्या समाजाचा मला मनापासून गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा आहे की माझ्या आईबापाचे तुम्ही मला आठवण सुद्धा नाही दिली, की माया माझ्यावरती तुम्ही केली. तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत. मला कशाची गरज नाही, ना त्यांच्या पैशाची गरज आहे ना पदाची गरज आहे. कारण माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं पद आणि संपत्ती सगळ्यात मोठी. हे वैभव माझ्या नशिबात आहे, कोणाच्या नशिबात नाही आहे. असं एकच सभा नाही की तिला 4-5 लाख लोक नाही पाठीमागे झाले, एकही सभा नाही की तिला 2 लाख माता मावल्या नाही. आज सगळा समाज एका बाजूला झाला. यांच्याशी गद्दारी मी नाही करू शकत. लेकरं बाळा घेऊन रस्त्यावरती आल्या, स्वतःच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून वयोवृद्ध माणसं सुद्धा रस्त्यावरती आल्या. यांच्याशी गद्दारी करणारी पैदास माझे नाहीये. तुमच्याशी मरेपर्यंत मी गद्दारी नाही करू शकत. काय होईल ते होऊ द्या. 24 तारखेला समाजाचा निर्णय फायनल होणार आहे. मराठा समाजाला काय मिळाले काय मिळालं नाही, कुठं कुठं दगे फटके झाले आणि 900 करोड होणारी सभा कुठं घ्यायची, या सगळ्या विषयावर आपल्याला 10% किती तोटे किंवा किती फायदे, सरकारनं कशी कशी फसवणूक केली, अंमलबजावणी काय केली नाही, पुढं काय करायचं ही दिशा ठरवण्यासाठी एकाला पण घरी थांबवू नका. सगळ्याचे सगळे अंतरवाडीकडे या. कालपासूनच तिला भव्य मंडप उभारण्याचं काम समाजानं सुरू केलं. समाज कमी नाही पडत कुठं.
समाजाने पुरी शक्तीपणाला लावलेला आता आणि आपण एक दंड थोपटून तयार राहा. आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. काही झालं तर हरकत नाही. आपण आज हे विराट रूप वैद्यनाथाच्या नगरीत दाखवलं. या वैद्यनाथाच्या नगरीतून राज्यातल्या सरकारला पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा आमच्याशी खेटायचं काम करू नका. खोटे गुन्हे बंद करा. आणि मराठा समाजाची जी मागणी होती ती तर तुम्ही आता दिलीच नाही. ती का दिली नाही आणि कोणी मिळू दिली नाही, कालच्या कॅबिनेट बैठकीत कोण आढावा पडला तेही समाजाला कळू द्या. आणि कोणत्याच नेत्याने आमच्यासाठी काही केलं नाहीये. त्यामुळे तुम्ही कोणाच्या पुढं करायची गरज नाही. तुमची शक्ती इतकी मोठी आहे की चांगले चांगले भुई सपाट होऊ शकते एवढी शक्ती समाजाची. तुम्हाला जाता जाता माझी एक विनंती आहे, एकजूट राहा, एकजूट फुटून देऊ नका. आरक्षणाचा गुलाल तुमच्या लेकराच्या डोक्यावर टाकल्याशिवाय मी हटत नाही. काय संकट आहे ते देऊ द्या. मराठी वेळ आली तरी मरण पत्करायला तयार आहे. तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. माझा शब्द आहे तुम्हाला जाता जाता. माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण ओबीसीतून देऊ, गुलाल टाकल्याशिवाय हिंसे गाठणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद.